भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेता एवं काटोल बाजार समिति के सभापति चरण सिंह ठाकुर इनके जन्मदिन के उपलक्ष्य में लक्ष्मी भवन काटोल में अभिष्टचिंतन समारंभ का आयोजन किया था। इस समारंभ के अवसर पर पूर्व विधायक देशमुख ने कहा, चरण सिंह ठाकुर को चुनकर लाना मेरी प्राथमिकता होगी। 2014 के चुनाव में मुझे विधायक बनाने में उनकी प्रमुख भूमिका थी। अब मैं उन्हें विधायक देखना चाहता हूं। तो वही चरण सिंह ठाकुर ने इस समारंभ से कहा, अपने 17 साल की आयु से काटोल क्षेत्र की सेवा करते आ रहा हूं, आगे भी करते रहूंगा। पक्ष मुझे टिकट दे या मत दे, लेकिन मैं आखिरी सांस तक मेरी कर्मभूमि का काम करते रहूंगा। वयाच्या 17व्या वर्षापासून निवड करण्याची जबाबदारी सांभाळून आजपर्यंत जे काही मिळेल ज्या ठिकाणी जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे। परंतु अशी मी कधी जीवनामध्ये कुणाला काही मागितलं नाही। जिथे समाजाला त्या ठिकाणी आराम मिळेल त्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जायचं आणि नाही दिलं तरी त्या ठिकाणी मोठ्या जोमानं पुढे जायचं आणि त्या ठिकाणी लोकांना कशा पद्धतीने आराम मिळेल अशा पद्धतीचं काम आजपर्यंत त्या ठिकाणी करत आलो। शेवटी जीवनामध्ये एकच आनंद त्या ठिकाणी असतो की मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर शेवटचा दिवस चांगला गोड झाला पाहिजे। आपण जे काही करत आहोत समाजामध्ये जे काही करत आहोत बहुजन समाजासाठी असो सगळ्या समाजांसाठी असो जे काही आपण दैनंदिन जीवनामध्ये करतो शेवटच्या दिवशी लोकांना त्या ठिकाणी आपली आठवण झाली पाहिजे याच हेतूने आजपर्यंत काम करत आलेला। मागच्या वेळेसही मी विधानसभेची तिकीट मागण्याकरता खूपच अर्ज केलेला नव्हता। मला रात्री 2 वाजता आमचे किशोर भाऊ रेवतेलाचा फोन आला, चरण भाऊ आपल्याला त्या ठिकाणी गडकरी साहेबांचा निरोप आहे की सकाळी तुम्हाला देवी फार्म येणार आहे, तुम्हाला लढायचं आहे। आता शेवटच्या दिवशी फार्म भरायच्या दिवशी त्या ठिकाणी सकाळी 4 वाजता 4:30 वाजता किशोर फार्म घेऊन आले आणि 10 वाजता जो मेसेज दिला होता त्याच्यामध्ये 10,000 सगळे बांधव या ठिकाणी तो फार्म भरण्याकरता हजर झाले। हीच प्रेमाची शिदोरी जी होती तीच माझ्या पाठीशी त्या ठिकाणी आहे आणि निवडणूक लढलो, मोठ्या माणसाच्या विरोधात लढलो, प्रस्थापित माणसाच्या विरोधात लढलो, वेळ कमी पडला आणि त्या ठिकाणी इतर मतदानाचं गाठोडं माझ्या मुलावर त्या ठिकाणी बांधलं सगळ्यांनी। इतकी प्रेमाची शिदोरी बांधली त्या शिदोरीच्या भरोसा पुन्हा असं वाटलं की आता थांबायचं नाही, जोमानं समाजाची सेवा ही शेवटच्या घटकापर्यंत करायची आणि करत राहायची। आणि म्हणून आशिष भाऊ मी आजही त्या ठिकाणी असा खूप काही आग्रह केलेला नाहीये कुणाकडे, परंतु आज आपल्याला शब्द देतो या ठिकाणी आपण दोन्ही नेते आशिष भाऊ आणि सुधाकररावजी कोवडे साहेब आपण जो निर्णय कराल तो निर्णय मला त्या ठिकाणी मान्य राहील। परंतु ही जी सेवा आहे ही अविरतपणे ही समाजात करता त्या ठिकाणी समर्पित राहील। दिली तरी ठीक आणि नाही दिली तरी त्या ठिकाणी अधिक जोमानं काम करण्याची ऊर्जा इतक्या मोठ्या जो मला आशीर्वाद देण्याकरता येतात त्यामधून जी ऊर्जा त्या ठिकाणी मिळणार आहे निश्चितपणे जोपर्यंत आहे तोपर्यंत ती सेवा देण्याचा संकल्प जो केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेही मागं त्या ठिकाणी राहणार नाही। आज मागच्या वेळेस आशिष भाऊ आपण नागपूरला आले होते आणि त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये जेव्हा आपला प्रवेश केला त्या दिवशी आपल्या मनाचा मोठेपणा मी पाहिला होता आणि त्या दिवशीपासून ठरवलं होतं या माणसामध्ये जिवंतपणा आहे आणि हे वेगळं ऊर्जावान व्यक्तिमत्व हे आहे। त्या दिवसापासून ठरवलं होतं। त्या दिवसापासूनच मी आमच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगितलं की आशिष भाऊ हे एक आगळं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे आणि त्या दिवसापासून माझ्या मनातला जो आदर आहे तो अधिकचा त्या ठिकाणी वाढलेला आहे। आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये आलेले सन्माननीय अध्यक्ष साहेब यांनी जी जबाबदारी पक्षाची मला दिली त्या ठिकाणी पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत त्याला ती ऊर्जा मिळाली पाहिजे। ग्रामपंचायतचा विषय असो किंवा गावाचा कोणता एखादा प्रश्न असो किंवा वैयक्तिक कोणाचा प्रश्न असो तो जोमानं नेटानं मांडायचा आणि त्याला सफलता कशी मिळेल असा प्रयत्न त्या ठिकाणी मी आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि पुढे तो करत राहणार आहे। आजच्या या कार्यक्रमाला आलेले सगळे मंचावर उपस्थित सगळे आदरणीय मंडळी
आणि मंचाच्या समोर बसलेले मला ऊर्जा देणारे सगळे आदरणीय मंडळी यांना उदंड आयुष्य देव अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करेल। आणि आपण जी प्रेमाची शाल आज माझ्या अंगावर टाकलेली आहे त्या शालेमधून जे प्रेम व्यक्त केलेलं आहे त्या प्रेमाची इतकी ऊर्जा मला त्या ठिकाणी परमेश्वर देव की शेवटच्या दिवसापर्यंत अशी सेवा माझी त्या ठिकाणी समाजाकरता समर्पित राहो। माझ्या आमदार होण्यामध्ये देखील अतिशय मोठा वातावरण कोणाचा असं 2014 मध्ये आणि नव्याने आमदार झाल्यानंतर तहसीलदाराच्या कार्यालयात असेल, एसडीओच्या कार्यालयात असेल, विविध मीटिंगमध्ये मार्गदर्शन असेल, किंबहुना सुधाकर भाऊ इथं आहे, मोठमोठे आमदार असतील, त्यांच्या 5-5 मंत्री असतील, पण जो दांडगा अनुभव तरुण भाऊंना मंत्रालयामध्ये काम करण्याचा आहे तो आपल्यापैकी कोणालाही नाही आहे। हे देखील आपल्याला कबूल करताना आवडत नाही। म्हणून प्रत्येक टेबलावर जाऊन सातत्याने पाठपुरावा करून करोडो रुपयाचा विकासाच्या निधीच्या माध्यमातून आपल्या या नगरीच्या नागरिकांचं जीवन चांगलं करणं, सुसह्य करणं आणि आपल्या या भागाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक नंबरचा भाग बनवण्यामध्ये चरण भाऊ आपण नक्कीच आयुष्यभर असा प्रयत्न केला आहे। आणि म्हणून मानाचा सलाम, मानाचा मुद्रा सर्व काटोल तालुक्याच्या सर्व नागरिकांकडून मी आपल्याला नक्कीच देतो। याच पद्धतीने आपण आता प्रयत्न येणाऱ्या समोरच्या काळामध्ये देखील करत राहावे। त्यासाठी सगळी माता आपल्याला नक्की शक्ती देईल, उदंड आयुष्य देईल। हे आपल्या मनामध्ये जे स्वप्न आहे ते देखील पूर्ण झाल्याशिवाय राहणार। इथे सुधाकररावजी कोवळे साहेब आहे, ते जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, बावनकुळे साहेब त्यांच्या सर्व गोष्टी ऐकतात, फडणवीस साहेब त्यांच्या सर्व गोष्टी ऐकतात। म्हणून तुमच्यावर त्या निमित्ताने जबाबदारी आहे। आपण इथे सर्वजण काटोल सर्किटचे लोक इथे आहात। स्वर्गीय अरविंद बाबू देशमुखांनी कधी निवडणूक लढलेली नाही। सातत्याने 1952 पासून या देशामध्ये जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुका चालू झाल्या तेव्हा शंकररावजी गेडाम असतील, जीवनराजी चांडक असेल तर त्यानंतर रशीद बाबूंनी देखील कोणाच्या मागे उभं राहून या भागाचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला। पण सुधाकरराव तुम्ही चरण भाऊंची तिकीट आणा, आशिष देशमुख चरण भाऊंना निवडून आणण्यासाठी आपले विभाग राज करेल आणि आपल्याला काही मदत निधीसाठी फक्त लागणार असेल भाऊ तर नक्की माझा देखील हातभार राहील। समीर भाऊ तुम्ही सगळ्यांना चरण भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये आजपर्यंत वाटचाल केली आहे। म्हणून आपण देखील मनाचा चरण भाऊंच्या सोबत सर्वजण राहू आणि कुठल्याही पदासाठी आशिष देशमुख नाही। आमदारकीला सोडणारा मी आहे, 1 वर्ष असताना सोडणार आहे। गुलाबी बोर्डचा प्रमुख झाला होता, गारपीट झाली होती, आपल्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते, तरी देखील आपल्या कास्तकारांकडे कानाडोळा करत होते। आणि म्हणून आपल्या जिल्ह्यातील या भागातील काटोल गारपेट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि म्हणून गरज पडली तर आमदारकी सोडणारा आशिष देशमुख आहे। कोणत्या पदाच्या लालसेसाठी आमदारकीच्या लालसेसाठी त्या सामाजिक जीवनामध्ये आम्ही नक्कीच आलेलो नाहीये। आणि कोणी आमदार मला ओळखते का? आशिष देशमुख हा जनसामान्यांच्या सातत्याने समाजसेवेसाठी आपल्या पुण्या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत नक्कीच राहणार आहे। म्हणून पदाची आमदारकीची लालसा नसताना पुनर्प्रवेश जेव्हा भाजपमध्ये केला सुधाकररावजी चरण भाऊ तिथं होते, मी म्हटलं आशिष देशमुख कोणत्याही निवडणूक लढण्यासाठी आमदार करण्यासाठी पक्षामध्ये आलेला नाही आहे, पण या देशाला या राज्याला खऱ्या अर्थाने या भागातील लोकांना न्याय मिळवून देण्याकरता सातत्याने काम करण्याच्या दृष्टीने आपण इथे आलेलो आहे। आणि म्हणून चरण भाऊंना आजच्या त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण हो त्यासाठी सर्वी अनुसया माझा आम्हा सर्वांना आशीर्वाद नक्की देईल। आणि या भागाचे या संपूर्ण विधानसभेचं नेतृत्व नक्कीच आपल्या माध्यमातून चांगलं होईल। विकासाच्या दृष्टीने मागच्या 25 वर्षामध्ये मंत्री राहिलेल्या लोकांनी जे काम नाही करू शकले, जे कार्य करू नाही शकले, त्याचा पोळा आहे। म्हणजे आता पहिला